हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता तुम्हाला लागलीच आहे. पण लाडक्या बहिणींनो, गेले 2 महिने होऊन सुद्धा 21वा हप्ता संपला. एप्रिल महिन्याचा म्हणजे 22वा हप्ता संपला, तरी सुद्धा आपल्याला 21वा हप्ता भेटलेला नाहीये. म्हणून लाडक्या बहिणींनो, आपण या एप्रिल महिन्याच्या हप्त्याला श्रद्धांजली या ठिकाणी वाहिलेली आहे. सोबतच यानंतर वितरण कधी होऊ शकते, आता वितरण झाले तर 1500 व्हावे की 3000 व्हावे, सगळंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, एक दुःखाची बातमी सुद्धा तुम्हाला देणार आहे आणि एक आनंदाची बातमी सुद्धा देणार आहे. आणि आदितीताई तटकरे यांच्या फेसबुक हँडलला काय काय आलेलं आहे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी महिला, महाराष्ट्र व महिला व बाल विकास विभाग याच्या मंत्री असून सुद्धा महिलांच्या समस्या समजून घेत नाही आहे. पत्रकार परिषदेमधले निर्णय ते त्यांच्या फेसबुक हँडलला पोस्ट करू शकतात. त्याचबरोबर महाराष्ट्र दिनानिमित्त घेतलेल्या चळवळी त्या पोस्ट करू शकतात. तर लाडकी बहिणींसाठी का बरं महाराष्ट्रामधला कोणताच मंत्री काही बोलत नाही आहे, तर याबद्दल सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत चर्चा करणार. चला लाडक्या बहिणींनो, जर आता आपण हातावर हात देऊन बसलो तर आपला लाभ बंद होईल, योजनाही बंद होऊ शकते. म्हणून आपल्याला या योजनेबद्दल बोलणं, सरकारवर टीका करणं गरजेचं आहे. बघा, सरळ आपण श्रद्धांजली वाहिलेली आहे एप्रिल महिन्याला, कारण की एप्रिल महिन्यामध्ये कोणताही पद्धतीचा लाभ आपल्याला भेटलेला नाहीये. बघा लाडक्या बहिणींनो, आदितीताई तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला, त्यांचं पूर्ण फेसबुक हँडल आहे लाडक्या बहिणींनो, हे सगळे फोटो जर बघितले असेल तर काल महाराष्ट्र दिनाचे आहेत. मी सगळे आणले नाही, थोडंसं स्क्रोल केलं. त्याच्यानंतर आहे एप्रिल 2026 सकाळी 9 वाजता आदित्य तटकरे यांचं फेसबुक आहे. तर इथे बघा, मंत्रिमंडळ निर्णय, मंत्रिमंडळ निर्णय, पुढे देवाभाऊ आहे, मागे आपले तुम्हाला माहित आहे कोणते भाऊ आहे, आणि इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे अजितदादा पवार आहे त्यांच्या वाईफ सुनेत्रा पवार आहे, बरोबर. यांच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला म्हणजे 29 एप्रिल 2026 ला. ठीक आहे. तर विचार करा, आपला 21वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता, 22वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता, याबद्दल खरंच या मंत्रिमंडळामध्ये काहीही चर्चा झालेली असेल की नाही झालेली असेल. मग इथे त्यांनी त्यांच्या फेसबुक माध्यमांमध्ये एवढ्या गोष्टी इथे रिप्रेझेंट केल्या किंवा मांडल्या आहेत, तर आपल्या एका लाडकी बहीण योजनेसंदर्भात का बरं नाही? लाडक्या बहिणी आता पोरक्या झालेल्या आहेत का? लाडक्या बहिणींना पैसे भेटणार की नाही भेटणार? लाडकी बहीण योजना बंद होणार आहेत का? कारण अनेक महिला वर्ग, अनेक बहिणी मला कमेंट बॉक्समध्ये विचारतायत, सर दादा लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का? आम्ही बचत गटांमधून पैसे उचललेले होते आणि आम्हाला ते पैसे आता भरायचे आहेत, आम्ही कुठून भरणार? हे या ढोंगी मतलबी आणि या बोगस सरकारला समजतं की नाही आहे, यांच्याकडे लक्षात येतंय की नाही, हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण अन्यथा लाडक्या बहिणींनो, आता जर आपण हातावर हात देऊन बसलो तर समजून घ्या, आपला लाभ यापुढेही भेटणार नाही म्हणजे नाही. आणि आदितीताई तटकरे किंवा महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहेत, या प्रत्येकाला मी एक विनंती करतो, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही एक पत्रकार परिषद घ्या. त्यानंतर तुमचं फेसबुक हँडल आहे, तुमचं युट्यूब हँडल आहे, तुमचं त्याला काय म्हणतो आपण, ट्विटर आहे, ज्याला आपण एक्स हँडल म्हणतो, इथे तुम्ही सांगा ना, आम्हाला लाडक्या बहिणींना सांगा ना, की पैसे तुम्हाला आता मिळणार आहे, उद्या मिळणार आहे, परवा मिळणार आहे, असं काहीतरी सांगा की पैसे भेटणार नाही आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही देणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर ज्या बहिणींनी तुम्हाला खुर्चीवर बसवलं, त्याच बहिणी तुम्हाला घरातही बसू शकतात, त्याच बहिणी तुम्हाला सरकारमधून बाहेरही काढू शकतं. इतकी ताकद महाराष्ट्रातील का जगातल्या प्रत्येक महिलेमध्ये आहे, हे सरकारने समजून घ्यावं. अन्यथा लाडक्या बहिणींचा आक्रोश बंद होणार नाही आहे. म्हणून सरकारला नम्र विनंती आहे की या लाडक्या बहिणींच्या ज्या मागण्या आहेत, की आता मार्चही गेला, तेलही गेलं, त्यानंतर एप्रिल पण गेला, म्हणजे 22वा हप्ता सुद्धा गेला. तर सरकारने दोन्ही हप्ते 21 आणि 22 हे दोन्ही हप्ते एकत्रित द्यावे, म्हणजे 3000 रुपये द्यावे, असं तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अन्यथा लाडक्या बहिणींनो, जर आपण शांत राहिलो तर समजून घ्या की आपल्याला यापुढेही अशाच पद्धतीची वागणूक या सरकारकडनं मिळणार आहे. म्हणून या व्हिडिओला महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ सरकारपर्यंत सुद्धा पोहोचू द्या. भलेही आपल्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपण टीका करतोय, सरकारने आपलं युट्यूब चॅनल बंद केलं तरी चालेल, पण लाडक्या बहिणींनो, आपल्याला तुमच्यासाठी लढायचं आहे. आपण योग्य तिचीच मागणी करतोय, आपण चुकीची मागणी करत नाही आहे. म्हणून बघा लाडक्या बहिणींनो, आता आपल्याला लाभ कधी भेटू शकतो? बघा, एक तर तारीख गेली, काल महाराष्ट्र दिन होता, भेटला नाही. आज सॅटर्डे आहे, मला वाटत नाही की आज जी आर येईल. उद्या संडे आहे, उद्याही जी आर येणार नाही. म्हणजे आपल्याकडे आता 4, 5, 6, 7, 8, 9 या दिवसांमध्ये जी आर येऊन या दिवसांमध्ये वितरण सुद्धा होऊ शकतं. बघा, मला पर्सनली फील होतं की आपल्याला फक्त आणि फक्त 1500 रुपये सरकार देईल. किती रुपये देतील? फक्त आणि फक्त 1500 रुपये आपल्याला देतील. किती रुपये? 1500. तर सरकारने लवकरात लवकर जी आर आणून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवावेत 9 तारखेपर्यंत. कधीपर्यंत? 9 तारखेपर्यंत. मग लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला वाटतं का की सरकारने आपल्याला एकाच महिन्याचे न देता 2 महिन्याचे पैसे द्यावे, म्हणजे 21वा आणि 22वा हप्ता सोबत वितरित करावा, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही जर मागणी एकदम व्यापक ठरली तर इट माइट बी पॉसिबल आपल्याला 3000 रुपये भेटतील. अन्यथा आपल्याला
आपला मार्चचा महिना मे मध्ये मिळतील, पुन्हा एप्रिलचा पेंडिंगवर पडेल. मग आता मे मध्ये दिला तर मे मध्ये नाही, मग जून मध्ये, मग असेच 2 महिने जर पेंडिंग पेंडिंग पडत गेले तर वर्षाच्या अखेरीस लाडक्या बहिणींनो तेल पेंडिंग लाभ भेटत नाही. मी तुम्हाला कित्येकदा तरी सांगितलेलं आहे की आपल्या महाराष्ट्र सरकार हे जे इतकं बोगस आहे, ढोंगी आहे, म्हणजे नालायक आहे, मतलबी आहे, हे जे सरकार आहे आपल्याला पेंडिंग लाभ देणार नाही म्हणजे नाही. पेंडिंग लाभ देणार नाही. म्हणून आपल्याला मागणीला बळकटी निर्माण करून द्यायची आहे. आणि माझ्यासोबतच महाराष्ट्रातील जेही युट्यूबर्स सरकारवर टीका करत आहे त्यांना सपोर्ट करा. कारण लाडक्या बहिणींनो जर त्यांना जर तुम्ही सपोर्ट केला नाही तर समजून घ्या आपला लाभ बंद होईल. जे चाटुगिरी करतात, सरकारला म्हणतात की बाबा नाही लाभ असा होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, तर चाटुगिरी करणाऱ्यांचं काहीही आता खरं नाही आहे. अन्यथा लाडक्या बहिणींनो लाभ बंद होईल. म्हणून जिथे सरकारवर टीका होतं त्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा. छोटे असतील, मोठे असतील, इट डझंट मॅटर, सपोर्ट करा लाडक्या बहिणींनो. त्यानंतर दुःखाची बातमी तुम्हाला सांगितली होती स्टार्टिंगला. बघा 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. हा आकडा 54 लाखच आहे का? नाही, वाढणार आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं 1 करोड पर्यंत बहिणी अपात्र ठरणार आहे. सोबतच एक आनंदाची बातमी देतोय की ही जी लाडकी बहीण योजना आहे ती बंद होणार नाही. सरकारने जर बंद केली तर समजून घ्या सरकार पडलं म्हणजे पडलं. लाडकी बहीण योजनेच्या केवायसी नंतर 54 लाख महिलांचा लाभार्थी यादीतून बाहेर. बघा लाडक्या बहिणींनो 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे. 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे. सोबतच बघा मिंट हिंदीनी एक माहिती दिली आहे, क्या बंद होने वाली है लाडकी बहीण योजना, महाराष्ट्र सरकारने कर दिया साफ. बघा लाडक्या बहिणींनो हे मिंट न्यूज पेपर आहे. 1 मे 2026 ला दुपारी 12 वाजून 16 मिनिटांनी हे न्यूज प्रकाशित करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकार की लाड़की बहन योजना को लेकर एक बार फिर से दावा किया जा रहा है कि योजना बंद होने वाली है. हालांकि अब तक इस दावे पर महाराष्ट्र सरकार ने बयान आ गया है की ही योजना बंद होणार नाही. बंद होणार नाही, पण अशा पद्धतीने या योजनेचं जे वितरण आहे सुरू झालं तर लाडक्या बहिणी कशा पद्धतीने याचा फायदा घेतील, कशा पद्धतीने या योजनेचा फायदा करून घेतील हे आता सांगता येणार नाही. त्यानंतर जून 2024 मध्ये सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. केवायसी करण्याच्या शेवटच्या दिवशी एप्रिल अल्प प्रमाणात लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचा केलेल्या केवायसी नंतर 1,89,00,000 त्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो 54 लाख लाडक्या बहिणी भलेही अपात्र असेल पण हा नंबर 1 करोड पर्यंत जाणार आहे म्हणजे जाणार आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. मार्च अखेर 68 लाख होता. एक महिन्याच्या 14 लाख बहिणींनी केवायसी पूर्ण करताना सरकारी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यापूर्वी चुकून सरकारी कर्मचारी आहोत असे नमूद केले होते. महायुती सरकारने जून 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. राज्यातील 2,43,00,000 लाडक्या बहिणींनी त्यावेळी अंतिम नोंदणी केली होती. त्यापूर्वी हा आकडा 2,47,00,000 इतका होता. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी योजनेची पडताळणी केली जाईल असे जाहीर केले. तेव्हापासून गेली 1.5 वर्ष योजनेची विविध मार्गांनी पडताळणी केली जात आहे. यात बहिणींनी निकषात बसत नसताना या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झालेले आहे. या सरकारी कर्मचारी असलेल्या बहिणींचाही समावेश आहे, तर पुरुष असताना बहिणींचा लाभ घेतल्याचे दिसून आले आहे. पडताळणीसाठी 3 वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पण आता ही मुदतवाढ वाढवली जाणार नाही म्हणजे नाही. म्हणजे तुम्हाला इथून एक लक्षात आलं असेल की अनेक लाडक्या बहिणी ज्या पात्र होत्या या सरकारच्या धोरणांमुळे काय झाल्या त्या अपात्र ठरलेल्या आहेत. नवीन केवायसी सुद्धा सरकार सुरू करत नाही आहेत. सोबतच ज्या बहिणी लाडक्या बहिणींनो असं वाटतं की योजना बंद झाली का 2 महिन्यापासून आपल्याला पैसे भेटले नाही, तर समजून घ्या योजना बंद झालेली नाही. बघा मार्च महिना संपून गेला तरी एप्रिलही संपून गेला तरी सुद्धा आपल्याला मार्च महिन्याचा हप्ता भेटलेला नाही आहे. तर वितरण कधी होऊ शकतं लाडक्या बहिणींनो? 4 ते 9 या तारखांपर्यंत आपल्याला वितरण होऊ शकतं. म्हणजे 4, 5, 6 मध्ये समजा जी आर आला पुढच्या 9 तारखेपर्यंत वितरण होणार. आणि एप्रिलला आपण श्रद्धांजली दिलेली आहे. तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्हाला सुद्धा असं वाटतं का एप्रिलला श्रद्धांजली दिलं ती योग्य आहे? मग आता तुम्हाला 1500 पाहिजे की 3000 पाहिजे? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुमच्या प्रतिक्रियांचा वेलकम असेल. लाडक्या बहिणींनो प्रत्येक कमेंट आणि प्रत्येक घरापर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. कारण जोपर्यंत हा व्हिडिओ महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचणार नाही त्यांना समजणार नाही ना टीका कोणीतरी करत आहे म्हणून. तर आता लाडक्या बहिणींनो थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.